नमवल्याशिवाय राहणार नाही। आणि जे कोणी असे वक्तव्य करतायत की आदिवासींची काय अवकात आहे, त्याला एवढंच मी सांगतोय की बाळा, जरा आदिवासींचा इतिहास पहा। 150 वर्षापेक्षा जास्त राज्य या भारतावर ज्या ब्रिटिशांनी केलं, त्या ब्रिटिशांना आदिवासींनी कधी भी घातली नाहीये। नाक घासून त्यांना या ठिकाणी वेगवेगळे कायदे आदिवासींसाठी करायला लावले। 5वी अनुसूची करायला लावली, 6वी अनुसूची करायला लावली। ही आदिवासींची खरं तर अवकात आहे। आणि तुझी काय विषयात आहे या ठिकाणी? आज या राज्यामध्ये 10.5% जास्त आदिवासी बांधव राहतोय। इथलच्या राज्यकर्त्यांनी सुद्धा या गोष्टीची दखल घ्यावी। 26 आमदार तर आमच्या आदिवासींच्या हक्काचे आहेतच, परंतु अजूनही आम्ही 58 ते 60 मतदारसंघांमध्ये या ठिकाणी विधानसभेच्या 60 सीटांवरती आदिवासी प्रभाव पाडू शकतो। कोण आमदार आणायचा आणि कोण आमदार नाही आणायचा हे आदिवासी निश्चित करतायत। त्याच्यामुळे आमच्याकडे तुम्ही इतक्या हीन पद्धतीने किंवा इतक्या कमी दर्जाने आमच्याकडे पाहू नका। आमची अवकात ही ब्रिटिशांना सुद्धा समजलेली आहे, इथलच्या अनेक राज्यकर्त्यांना सुद्धा आम्ही दाखवून दिलेली आहे। त्याच्यामुळे अशी